हिरव्या हिरव्या पानांचं लागेल हो वेड, चला करूया आज आपण आंबा सॅलेड. हिरव्या हिरव्या चांगल्या तब्येतीसाठी दाबून सॅलेड खावं म्हणून मी केल नामक सॅलेड पाण्यात दाबून ठेवलं. टोमॅटोला बाळंत कळा नको म्हणून एडिटिंगचं सी सेक्शन करून छोट्या टोमॅटोची प्रसूती केली. जादू जादू असं परग्रह नृत्य केलं ना, टोमॅटोचे पूर्वग्रह दूषित झाले, जे मी लगेच धुवून टाकले. इतक्यात कुठून एक आंबा हातामध्ये आला, नको नको म्हणताना पाण्यामध्ये गेला. सॅलेड साठी घेतलेले भाजीचे देठ कापलेले, पानं होती देठावर, त्यांना मारून फाट्यावर पानं वाटीवर. टिंग 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 टिंग. चेरी टोमॅटोचे चे आणि री असे दोन भाग केले. शिल्पकला न वापरता अल्पकला वापरून आंब्याचा पल्प करा. पल्प नका करू, चौकोनी फोडीच करा. मी आपला अनुप्रसादाला बोललो. व्हावी आसुसलेल्या जिभेची सोय म्हणून खाल्ली कोय. काळं पडू नये म्हणून उन्हाळ्यातल्या या फळाला थंड हवेच्या ठिकाणी पाठवा. तुपावर भाजून घ्या काजू बदाम, नका फार वेळ ठेवू, जळतील जाम. कापाकापी फार झाल्यानं जखमी सॅलडच्या ड्रेसिंग साठी 2 चमचे ऑलिव्ह ऑइल, 1.5 चमचा मध, अर्ध लिंबू, थोडं मीठ आणि कधीतरी मागवलेल्या पिझ्झ्यातनं उरलेले चिली फ्लेक्स टाकून फेटा 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 रे. मग चिरली पिवळी ढोबळी. रेसिपीसाठी नसली तरी व्हिडिओसाठी अत्यावश्यक असणारी गोष्ट म्हणजे वृंदाला इंग्रजी पाळणगर अर्थात डे केअर मधून आणायला जातो. एकाच व्हिडिओ मध्ये रेसिपी, गाणी, ट्रान्सफॉर्मेशन, विनोद असं सगळं असूनही जिच्यासाठी सर्वाधिक व्हिडिओ पाहिला जातो ती ही सीट बेल्ट अर्थात खुर्ची पट्ट्यातून मुक्त होताच वृंदानी पोट्टाचा ताबा घेतला. ती सॉलिड झोपल्यामुळे मी पुन्हा एकदा सॅलड कडे वळालो. असं करून टाकण्यापेक्षा पनीर कुसं करून टाकलं. कापलेल्या काकडीच्या काट्याने कटोरीत कडेलोट केला. टायटॅनिकला बुडवणारा आईसबर्ग पाण्यात डुंबत होता. टायटॅनिकच्या आठवणीनं वृंदा रडायला लागली म्हणून मी तिला जॅक लावला. मग ती जॅक पैकी परत झोपली. सॅलड मध्ये आईसबर्ग, लेट्यूस टाकलं, आंबा टाकलं सगळं ड्रेसिंग आणि हलवलं एव्हरीथिंग. सॅलडचा जमून आला रंग, मोनिका झाली दंग, मलाही आवडलं फार, आता करणार धतिंग.